नमस्कार, मी अर्चना जनार्दन बनवले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान तर्फे युवा पर्यटन अकॅडमी इथे आम्हाला आज बिस्किटांचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. तर इतक्या सुंदर प्रकारे आज आम्हाला बिस्किटही त्यांनी शिकवली. नाशिकच्या सरांनी आम्हाला इथे शिकवलेले आहे. तर जेणेकरून आपण त्याच्यामध्ये मैदा कमीत कमी प्रमाणामध्ये मैदा वापरून आणि हे घरगुती मुलांसाठी हे जे आपण बिस्किट बनवू शकतो असे त्यांनी खूप सुंदर आम्हाला 5 ते 6 प्रकारचे बिस्किट इथे शिकवलेले आहेत. तर आम्ही याचा म्हणजे एक व्यवसाय पण आम्ही करू शकतो. घरगुती जे घरबसल्या महिलांनी जे आपण बाकीचे काम करून हा उद्योग व्यवसाय चालू करू शकतो. तर आम्हाला म्हणजे सर्वांना खूप आवडलेले नागलीचे बिस्किट, त्यानंतर सेपरेट गव्हाच्या पिठाचे बिस्किट असे म्हणजे खूप छान आणि कमी वेळामध्ये आणि कमी प्रमाणात मध्ये आपण बनवू शकतो. बाहेरून आणण्यापेक्षा जे आपण स्वतः केलेले म्हणजे एकदम सुंदर आणि उत्तम बिस्किट आज आम्ही त्याचं प्रशिक्षण घेतलंय. त्यामुळे मी खडक सुक्यानीचे जे आहेत ज्यांनी आज आम्हाला हे प्रशिक्षण त्यांच्यामुळे सरांमुळे घेता आलेले त्यांचं आधी मी अभिनंदन करते आणि माझे 2 शब्द सांगते. मैदा, रवा, तूप आणि नागलीचा वापर केलेला आहे. तळलेली बिस्किट आहे तेलामध्ये. हे बिस्किट रवा व मैदा, तूप, पिठी साखर, काजू बदाम यापासून बनलेले आहे. हे आम्ही बेक करून बनवलेले आहे. हे बिस्किट जे आहे ते आम्ही खाणे बनवलेले आहेत. गव्हाच्या पिठापासून गव्हाचं पीठ आणि मैदा मिक्स करून ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे अशी बिस्किट बनवलेले आहेत. तालुका दिंडोरी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत आम्हाला बिस्किटाचे प्रशिक्षण दिले. नाशिकवरून आम्हाला सर आलेले शिकवायला आणि छान प्रकारे वेगवेगळ्या पिठाचे बिस्किट कसे बनवायचे आणि काहीही केमिकल युक्त पदार्थ वापरायचे नाही, म्हणजे केमिकल विरहित बिस्किट कसे बनवायचे याबद्दल त्यांनी चांगले मार्गदर्शन दिले आणि याचा आम्ही चांगला वापर करू शकतो. व्यवसाय